तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आपला नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि निसर्गाच्या खुशीमध्ये पण खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे ठाण्याला. आज गोपालकाला आहे, तर गोपालकालाच्या खूप खूप शुभेच्छा आहे. कुणाल भाई पण आहे आपल्यासोबत. काय म्हणतात मंडळी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आरुणगेडा मंडळाच्या वतीने तुम्हाला गोपालकालाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला निनाद भाऊ आलाय फायनली डोंबिवलीवरनं. मस्त एक नंबर ब्लॉग घेणार आहे दिवसभराचा पूर्ण. आपण खर कसे रचतो, चांगल्या सगळे व्यवस्थित तुम्हाला दाखवेलच तो. अगोदर काय प्रश्नच नाही. तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्हाला असा सपोर्ट पण ठेवा आणि व्हिडिओ पण बघा. तर आपल्याला धम्मल तर जबरदस्त करायचे आणि व्हिडिओ तर आपण एकदम पट्टे काढायचे आणि आपल्याला सपोर्ट मजबूत करा सर्वांनी. तर जरा अजून मजा पण वाटेल आणि पुढे बघू आता पुढे काय प्लॅनिंग असेल का आपलं कोणाला सांगेल. आपल्याला आपले मित्र पण आता भरपूर झालेले आहेत. तर यावर्षी आपलं दुसरं वर्ष इकडे, तसं दरवर्षी यायचं आपल्याला. चलो आता आपण पुढे लगेच बघू प्लॅन काय आणि सांगेल आपण. चला मंडळींना आता आपण निघालोय. आता आपला कुणाल भाऊ आपल्या मित्रांचे बाकीच्या मित्रांचे सोयपाणी करतोय. टी शर्ट वगैरे घेतले त्यांनी आणि नाश्ता पण जस्ट चालू झालेला आहे. काय कोणाल? हा सगळं चालू झालंय. तयारी केली एकदम. शोल्डर बिल्डर फुगवलाय. चला आता आपण नाश्ता वगैरे करू. पहिला बघू नाश्त्याला काय काय. पब्लिकचा जमा झाले आणि आता आपण तुम्हाला नाश्ता दाखवूया जरा. काय आता झाला का ना? हा हा नाश्त्याला काय? नाश्त्याला काय? उपमा आहे, होय, अजून केळी पण आहेत. घेऊ आपण भावा. आलो आलो आलो. खाण्यापिण्याची सोय तर एकदम मजबूत आहे. येतोय काय नाश्ता कसा? नाश्ता कसा आहे? छोटे गोविंदा 2. नाश्त्याचे 3 प्रकार. एक उपमा आहे, साबुदाण्याची खिचडी आहे आणि आपले पोहे आहेत मस्त आणि विथ चटणी. एक नंबर नाश्ता आहे. मजबूत खायला काय? 3 नाश्ता आहे. पोट भरून खायला. पुढे काय असेल काय माहित नाही काय? पुढे मिसळ पाव, ती पण दाबून काय? दाबून. चला आता आपण नाश्ता करून घेऊ. आपले सर्व मित्र मंडळी. हे बघा एकदम कवच बिवच लावतात पद्धतशीर. चड्डी खातात. ओ शिट. हा कोण? फुल जबरदस्त मजा झाली. चला आता आपण नाश्ता घेऊ. काय भावा कसा आहे? चला आपण थोडं घेऊया खायला. आपण आता उपमा घेतला खायला. राजा इकडे 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 इकडे. थांब झूम करतो. हा एकेम फक्त काय. चला आता आपण खाऊन घेऊया. हे बघा आपला दादा भेटला मागच्या वर्षीचा आणि आपले छोटे गोविंदा बदक एकदम टॉपला वरती काय. हे बघा एकदम वरती जातात एकदम टॉपला. तर तुम्हाला बघायला भेटेल आज. दादा काय बोलशील आज नवीन काय?
यावर्षी या सालाबादप्रमाणे 2024चा गोविंदा आम्ही सालाबादप्रमाणे काढत आहे. तरी पण आम्ही या गोविंदाबरोबर 7 थर लावतोय. तर यावेळी यशस्वी असे 8 थर लावण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही यशस्वी करू. ही आमची आई माऊलीच्या कृपेने आणि गणपतीच्या कृपेने आशीर्वादाने आम्ही 8 थर काढणार आणि यशस्वी पण होणार. चला भाई लोक, या टायमाला आपल्याला 8 थर बघायला भेटणार आहेत. बोला बोल बोल बजरंग बली की. चला आता आपण बघू. जबरदस्त पब्लिक जमा झाली आता. आता प्रोग्राम पहिला का आता स्टार्टिंग आहे आपल्या इकडची. आता स्टार्टिंग आपली इकडची आपण जो सराव केला महिनाभर जो सराव केलेला आहे, तर सरावाबद्दल आता आम्ही जी यशस्वी रस्ते आम्ही 8 थराच्या हिशोबाने 7 थर लावलेले होते. आज इतकंच आम्ही 8 थराचा प्रयत्न करू आणि सलामी लावून आम्ही बाहेर पडणार आहोत. तर आपल्याला असं सपोर्ट करा मंडळींनो. दादा पण आपल्या एकदम खूप आपली सोय पाणी वगैरे बघतो आणि हे सर्व जबरदस्त मंडळी आपली. मंडळींनो नाश्ता घेतला आपण एकदम जबरदस्त आहे. तर हे आपले मागच्या टायमाला व्हिडिओ बघितलेले आपले मित्र आहेत. सबस्क्राईब केलंय ना भावा नक्की? हो केलंय. आणि काय सांगणार काय सबस्क्राईब करायला सांगणार असे व्हिडिओ बनवत जा दरवर्षी. तर तुम्ही सर्वांनी फटाफट लाईक करा आणि खूप प्रेम द्या आणि आपल्या मंडळाला खूप प्रेम द्या. आणि हे बघा आपला करता करता माणूस. नमस्कार खजिनदार. चला आता आपण खाऊन घेऊया आणि बाकीचं दाखवतो तुम्हाला काय ते. तर आता जागेचा नारळ फोडा झालं बघा तुम्ही. आता काय भावा कसं आहे? मजेत ना? आपला भाऊ भेटलेला आहे रोहित भाऊ. चला आता आपण फटाफट जाऊया आतमध्ये. तिकडचा प्रोग्राम तुम्हाला दाखवतो मी लगेच काय ते. कंटिन्यू राहा. चला चला चला. चला आता आपण जागेचा मान द्यायला आलोय ना. आता आपण तसंच गोविंदा आता बाहेर काढत आहोत आणि जागेला मान द्यायसाठी आपण जागेवर येणार आपल्या आई इकडे आईला श्री गणेशाला आपण आता नारळ घेऊन आपण मानवंदना करून आपण आज बाहेर पडत आहोत. चला. गणपती बाप्पा जागे भलेची जय. बजरंग बली की जय. कॅमेऱ्यात बघू नका. चला आता ही पण इकडची जागेवाली झेंडी झाली आपली फोडून. चला आता बाहेर. आता ही मानाची अंडी ना? ही मानाची अंडी ना इकडे आपली मानाच्या जशी आपण मंडळाच्या हिशोबाने जी मानाची अंडी आहे ती आपण आता सातत्याने वरती बांधलेली आहे आणि जागेवाल्याचा जो मान आहे तो आता इथे देऊन आणि जी मानाच्या अंडीला तो मान देऊन आम्ही आता बाहेर पडत आहोत. आता आपण बघा तुम्ही. एक मिनिट.
घेऊन घ्या. आता सर्वजण तयारी करतात. लावायचे गेट जवळ गेट जवळ तू कुठे तर हे बघा, हे चिमुकले माझे मित्र, लहान लहान मागच्या टायमाला भेटलेले सबस्क्रायबर आहेत आपले. तर काय कसं वाटतं चॅनल आपलं? सबस्क्राईब केलं ना नक्की? हा बघा, ह्याला तर ओळखत असेल, मागच्या टायमाला फिरवता माझ्यासोबत. चलो आता आपण बघूया. हे बघा, बायलॉग 3rd लेवलचा कॅमेरामॅन. कडक तर लावलेत. एक नंबर, कडक फुल कडक. चला आता थर तर लावून झाले, 7 थर लावले एकदम जबरदस्त. आता ही मानाची हंडी फोडणार वाटतं. आता ही मानाची हंडी फोडणार आणि इथून आपण निघणार आहे थोड्या वेळात लगेच.
कडक 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 मजा आली. अशा प्रकारे हंडी फोडलेली आहे. चला आता आपण निघणार इकडून लगेच. चलो भाई लोग फटाफट पुढे पुढे. और या चला आता आपण निघालो इकडून. बाकीचे सर्व मागेच आपलं. निघालोय. तर कुठं आता स्टॉप कुठं आपला? शास्त्रीनगर नाका. शास्त्रीनगर नाकाला जायचं आपण. तिथून नंतर बाकीचं डिसाईड होणार पुढे जायचं आपल्याला. चलो बघू आता आपण त्या नाक्यावरती पहिला पोहोचू. चला आता आपली पब्लिक जमा होते इकडे. टम्मू भावाने गाडी आणली फुल आवाज. पब्लिक मजबूत आहे आपली पब्लिक. चला आता जमा गेलेत. आता इथून डिसाईड होणार कुठे जायचं. सागर भाऊ कुठे जायचं आता? शिवायला जाऊ. एक ट्रॉफी घेऊ आपली मानाची. मग इथं जाऊ. बघू आता दिवस चांगला असेल तर. इथे काय इथे कुठचं आहे मला पण माहित नाही लोकेशन. साहेबांच्या इथे बघू. दिवस चांगला असेल तर. हा आपला भाऊ एकदम खास काळजी घेणारे मित्र आपले खूप. काय आधी काय बोलतो? आता आपण शिवाजीनगरमध्ये आलेलो आहे. चला 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 लावायला घेतलं आता. सहा तर लावून फोडलेले. जबरदस्त.
चला मानाची ट्रॉफी पण भेटली आपल्याला. तर पब्लिकांनो जबरदस्त 6 तर लावले आता आणि ही मानाची हंडी ट्रॉफी पण आपल्याला इथं लागू आहे अरुण क्रीडा मंडळाला काय. चलो तर पुढे बघू. वातावरण पण एकदम मस्त आहे, पाऊस पण पडतोय. सो बघा तुम्ही, मजा तर येत असेल ना तुम्हाला. कमेंट करा नक्की फटाफट सर्वांनी. चलो आपलाच म्हणण्याचा टाइम बघा. आपण आता माननीय प्रताप सरनाईक यांच्या हंडीला आता आपण चाललोय. बघू आता. बघा आपण मगाशी होतो त्याच नाक्याला आता आणि हंडी तिकडे पुढे आतमध्ये. आता प्रो गोविंदा प्रताप सरनाईक. इकडचा माहोल एकदम जबरदस्त आहे. आता आतमध्ये जाऊ तेव्हा बघू आपण. मागच्या टायमिंगला आपण बघितलेलं. तर कोणी नवीन असेल तर नक्की बघा तुम्ही. चिकाला पाय कसं वरती चढणारे प्रत्येकाने पाय पकडा. पाय बरोबर ठेवा, पहिला बघा. पाय काय पण करा, हे करा साहेब, पण पाय पकडा सगळ्यांचे. एकच चालायचं लक्षात ठेवा. 2 शिड्या 4 जणांपर्यंत, 2 शिड्या 4 जणांपर्यंत, 2 शिड्या 3 जणांपर्यंत रवानी बसून चालणार आहे. करा सगळ्यांना. थर लावायची फिलिंग जबरदस्त एकदम. झाल्यानंतर गीताताई तुम्ही आता लावणार आहात की थोडा वेळ पाहिजे? 5 मिनिटं. मग 2 गोविंदा पथकानंतर तुम्हाला संधी देणार. बघा महिलांना आपल्याला पहिलं या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे म्हणून गौरई उत्कर्ष दहिकाला पथक, त्यानंतर MJ गोविंदा पथक आणि त्यानंतर पार्ले स्पोर्ट्स क्लब यांना संधी दिली जाणार आहे. आणि त्यानंतर जय मल्हार गोविंदा पथक. 3 नाही नाही गोविंदा कमी आलाय. आवाज जरा जोरदार पाहिजे, जोश थोडा अजून पाहिजे. 1 2 3 घेऊन टाकचा आवाज. पुढे अरुण गोविंदा पथक. चला अरुण मंडळ 7 नाव काय? 7 सिद्धेश्वर चला. संस्कृती कॉम्पिटिशन संस्कृतीची दही हल्ली ही गजरा जोरदार गजर सगळ्यांच्या आवाजात होऊ द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोल बजरंग. दोन्ही एका मागोमाग लावली. लक्षात घ्या, तेच सांगतोय. एक एकता ठाण्याचं लागेल आणि त्याच्यानंतर लगेच मरोड्याची तयारी करायची. ओके, पहिलं ठाण्याचं लावेल. एकता मित्रमंडळ ठाणे
सिद्धेश्वर तलाव आणि त्यानंतर मग रोड एकता मित्रमंडळ. ओके, त्यांचं झाल्यावर तुम्ही काळजी घ्या. हे बघा हे सर्व आपले पब्लिक एवढे. चालत क्राऊड तर किती वाटते, जबरदस्त जबरदस्त क्राऊड आहे. आता बघू आता आपण कुठे जाऊ. आता 4 वाजलेत. आता पहिला आता आपण जेवायला घेऊ. खायची सोय, भूक लागली भरपूर. चला आता बघू आता इकडे जेवायचं लोकेशन कुठे. चला आता आपण जेवायचा स्पॉट. हे बघा दुसरे पथक पण बसले. रस्ता पॅक झाला. अरे मन काय आपण एवढ्या गाडीवर ठेवू आणि खाऊ. काय बसायला भेटत झालं खाली ना बसायला. चला हे बघा आमचा स्पॉट आता जेवायचा इकडेच. आपले गोविंदा पथक पण सर्व बसले जेवायला. वाटप चालू आहे का आता? आता थकलो आम्ही सगळे. दमले काय? थकलो आता. मारायचं अजून काय आपल्याला? फिरणार, थांबणार नाही. आपली पंगतच खूप मोठी आहे. पंगतच खूप मोठी आहे आपली. जेवढा लांब झाला तेवढे लांब आहे बाई. अजून बाकी राहिले तिकडे जण. बाहेर आपल्या आता खात आहेत. मी तर झालो जेवण. मी झालो. हा झालं. मस्त मिसळ भाव ते एकदम जबरदस्त. मजा आली. दाबले किती पाव दाबले? 4. पाऊस पण जबरदस्त होता. आता आम्ही मगाशी लोकेशन चेंज केलं थोडं. गाडी कुठे? एक नंबर का नाही मिसळ? काय भावा पाहिजे काय पाव वगैरे अजून? पोट भरलेला आहे मस्त. भरलं पोट. कशी होती? एक लादी. काय मजबूत खाल्ल्या मोरांनी. आता सर्वजण चला चला चायची पण सोय आता. चला जेवण तर झालं आता आपलं. आता निघालो आम्ही. हा पुढे राहणं आवाज जायचं माझ्या गावात. पुढे राहणं गाडी घेऊन. गाडी आता मागे राहिल्या. शंभो 4-5 बॉटल घेऊन ठेव. हा बॉटल घेऊन. शंभो तर आता आम्ही त्या माझ्याकडे तिथं थांबलो आहे. आता आम्ही जाणार गोकुळ अंडीला. किंवा आम्ही लोक लावणार आहे 7 तर
पण आम्हाला काय माहित नाही कन्फर्म आम्ही कुठे जाणार आहे का 7 तर लावणार आहे. पण आम्ही जाणार गोकुळ आणलेला तर आम्ही तिकडे कडक 7 तर लावणार आहे. तर हे सगळं आमची दहांडीतली पथकातली पोरं. तर तुम्ही बघा लय गर्दी आहे, सगळी लय गर्दी आहे. चला आता आपण इथे पोहोचलो तर आहे. हार्नेस लावतात. आपले बिल्डर खतरनाक आहे. पुन्हा एकदा इथे आलेल्या सगळ्या गोविंदा पथकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तिथे आता लागलाय बघा एक, त्याच्यानंतर तुमचा मुलगा पण त्याला पाठवतील. 1 2 3 4 5 6 कडक राहा मस्त. 7 सावकाश घाबरू नका, श्वास रोखून धरा. 7 थर लागले, सुंदर, अजिबात गुड 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 गुड. घाबरू नका. ओके, बाजूला व्हा, मागे व्हा, बाकीच्यांनी मागे व्हा. पटकन मागे व्हायचं, पटकन एक नंबर, पटकन मागे व्हायचं. धन्यवाद. लागला असेल तर रंगमंचावर घेऊन डॉक्टरांची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. पुढील ग्रुप येत आहे. आता इथे 7 बघितले तुम्ही, जबरदस्त. आता आपण जाऊया पुढे जायचं आता माहित नाही लोकेशन, तर आता निघालेच फटाफट आणि जाऊ आपण. उशीर पण झालाय. चला आता टिकूची वाडीला चाललोय सर्कलला. चला आता आपण पोहोचलोय.
सावकाश ठेवायचं आरामात. मंडळींनो आता आपण केसर मिलला आलोय. तिकडे पण मस्त कडक 7 लागले. आता इकडे बघू आपण किती लावतात. हा काढला ना बाबा बस काय. बस क्या बाबा लावायचे आपला गोकुळनगर मध्ये आलोय आम्ही पुण्याला. त्याच्यात सध्या आम्हाला भेटली संधी. चला चला दादाची उडाली झोप. दादाची उडाली झोप. चला आता आपण लावूया फटाफट फटाफट लावूया. चला हात देणारी शिडी. पब्लिकचा जमा होतं हळूहळू. नंबर तर लागलाय. आता आपण जाऊ. अरुण क्रीडा मंडळ झाल्यावर श्री समर्थ गोविंद पथक, त्यानंतर वीर संभाजी व्यायामशाळा कोपरी, त्यानंतर अरुण क्रीडा मंडळ, लोकमान्य नगरचं गोविंद पथक या ठिकाणी त्यावर लावायचा प्रयत्न करत आहे. स्थानिक नगरसेवक दिलीपजी पाटके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुण क्रीडा मंडळ 7 थर लावण्याचा प्रयत्न करते. 1 2 3 4 5 6 7. यशस्वी 7 थर
शिस्तीत 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 झाले झाले यशस्वी शिस्तीत. बसा बसा. हळू उतरायचे, सांभाळून उतरायचे. श्री समर्थ गोविंद पथक हार्वेस्टिंग तर आता गोकुळ जिथं झाली. आता आपण निघूया. कुठे जायचं आता पुन्हा? कुठे कुठे आपले मित्रमंडळी येतात. आता भाऊ कुठे जायचं बघूया आपण. आता कुठे जायचं? राबोडीला जायचं आपल्याला आता. चला बघू तिकडची पण हंडी बघू आपण. चलो. मानुसी फाउंडेशन. केवढ्याशा जागेमध्ये बिल्डिंग. अजून एक चान्स देण्यात येईल. कोणालाही दुखापत झाली नाही पाहिजे याची विशेष काळजी घ्या. आजूबाजूच्यानी शांत राहायचंय. बाजूच्या गोविंदांनी त्यांना सपोर्ट करायचंय. सगळे गोविंद हे आपले इथे एकमेकांना सपोर्ट करायचंय. जरा गणपती बाप्पा बोल बजरंग.
1 2 3 4 5 6वा उभा आणि 7 थरांची कडक सलामी अरुण क्रीडा मंडळ यांच्याकडून लागलेली आहे. तर त्यांच्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन. थांबा, ओरडू नका, खाली उतरा, डीजे लावू नको. डीजे लावू नको, खाली उतरू दे सर्वांना. अरुण क्रीडा मंडळ यांना एनजीओ ग्रुप यांच्यातर्फे 1000 रुपये आणि सचिन वैद्य यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक मिळालेला आहे. अरुण क्रीडा मंडळाला विनंती करतो त्यांचा गोविंदा घेऊन स्टेजवर यायचे. कॉम्पिटिशन मध्ये यांचा दुसरा नंबर आम्ही घेण्यात येत आहे. एनजीओ ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आणि सचिन वैद्य यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. विनंती करतो मंडळाला थोडंसं व्यासपीठ खाली करायचंय. खूप गर्दी झालेली आहे. पाणी खाली पाठवतो, पाणी खाली पाठवतो. इथे कोणती मुकाट घटना घडली नाही पाहिजे म्हणून स्टेज थोडासा रिकामा करावा. मंडळाच्या सभासदांना देण्यात येणार. चला 5 1 बघू 5 1 कसे लावतात. अंडी फोडल्यावर सचिन वैद्य यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. 5 1 अंडी वरती खेचायला लागेल वाटते. शाबास. थोडीशी वरती घेत, थोडीशी वरती घेत. शाबास. थोडा शाबास. काय वाजून त्याचं स्वागत करायचंय. 5 1 लावून त्याने अंडी बोललेले. माणुसकी फाउंडेशन आयोजित जय हनुमान गोविंद पथक 2024 या उत्सवाचा पहिल्या क्रमांकाचा मान अरुण क्रीडा मंडळ यांनी पटकावला आहे. पहिला क्रमांक पहिला क्रमांक 2024 माणुसकी फाउंडेशन आयोजित जय हनुमान गोविंद पथक 2024 या सरावाचा पहिला क्रमांक अरुण क्रीडा मित्र मंडळ यांनी पटकावलेला आहे. आणि ही पहिल्या नंबरची मानाची ट्रॉफी आपल्याला देण्यात येते. सचिन वैद्य यांच्याकडनं रोख 1000 रुपये पण आपण कलेक्ट करावे.
सतीश वैद्य यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. अच्छा, विशेष म्हणजे जी वरती दिली हंडी पडीचा मुलगा नाही, मुलगी आहे. नारी शक्ती बघा, नारी शक्ती. जी वरती चिबोकली चढलेली ती महिला आहे, म्हणजे मुलगी आहे. अनुष्ठी काँग्रेसच्या गोविंद पथक 2024. हा बहुमान मिळालेला आहे कोणी? आराम क्रीडा मित्र मंडळाने यांचा हार्दिक अभिनंदन. आपल्याला अशी विनंती करतो, पुढच्या वर्षी हे असंच घेऊन तिथे 8 तारांची सलामी द्यायची आहे. आपल्याला विनंती जाऊ नका, ऐकायचं खरं. पुढच्या वर्षी येऊन 8 तार लावून परत हा बहुमान तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला असताना सलामी लावा, नाहीतर घरी जाऊ. हिमांशू वैदिक यांना विनंती आहे, पंढरी शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची म्हणून त्यांची एक स्टेप करायची त्यांना. त्याला व्हायला ट्रॉफी भेटली इकडे आपल्याला फर्स्ट प्राइजची. 5 हंडी पण फोडले आपण. चला आता घेऊन जाऊ. हा बघा, हा विनय आता पैसा जाऊ दे, खेळ झाला पाहिजे. अरुण क्रीडा मंडळ फक्त नादच खुळा. हे संपवलं इथला. मगाशी आपण इकडे लावलेले, इथे पण कडक 7 लावलेले आपण. फॉग मशीन आणले मी, फॉग मशीन आमच्या गावात.
ट्रॉफ्याचा येतं. फोटो काढून घ्या. एरियातली पण ट्रॉफी भेटली आता आपल्याला. चला झाले अशा प्रकारे झाले आपली सक्सेस झालेली आहे. आपल्या बाळ गोकुळांचं सर्वांचं मी मंडळातर्फे आभार मानतो. थोडे कमजोर झाले पण असेच जर मेहनत केली आणि हे केले तर आपण पुढच्या वर्षी 8 पण लावू शकतो. लावूच म्हणजे लावू. सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागी जय बली की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय.